पाहतात मुंबई आउटलुक। पाहूया आजच्या टॉप 10 घडामोडी। कोर्टाने मालेगाव प्रकरणात जो काही निकाल दिला असेल त्याच्या विरोधात किंवा बाजूने बोलण्याचा मला अधिकार नाही। या बॉम्बस्फोटासाठी 62 किलो RTX कोठून आला हा प्रश्न अनुत्तरितच आहे। आतंकवादाला जात, धर्म, रंग, पंथ नसतो। आतंकवादी हा आतंकवादी असतो। हे उशिरा सुचलेलं शहाणपण त्यांना आज सुचत असेल तर ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। हिंदू किंवा मुसलमान यांच्या अतिरेकी कारवाईशी संबंध नाही। आतंकवादाला धर्माचं नाव चिटकवणं योग्य नाही, हे आधीपासूनच आम्ही सांगत आहोत, असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे। मालेगावच्या प्रकरणातून समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न होता, त्यांच्या तोंडावर चपराक मिळाली आहे। त्यामुळे यापुढे हिंदू समाजाची बदनामी करण्याची हिम्मत कुणीही करू नये, असं म्हणत भाजप नेते मंत्री नितेश राणेंनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे। इतकंच नाही तर एकच विषय सिद्ध होतोय की आतंकवादीचा रंग आणि जिहादाचा रंग हा हिरवाच आहे। काँग्रेसच्या काळात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोट्या केस करण्यात आल्या, त्यांना नंतर अडकवण्यात आलं। हिंदुत्ववादी विचारसरणीचे राज्य आणि केंद्र सरकार असताना शक्य नाही। आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षित आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय, असं म्हणत टीकाकारांना विरोधकांनी नितेश राणेंनी चांगलंच फटका दिला। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर महाराष्ट्र सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। जर सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही तर ज्या प्रकारे मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरण पुनरावलोकनासाठी पाठवलं गेलं, त्याच प्रकारे मालेगाव प्रकरणही सुप्रीम कोर्टाकडे पाठवण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला द्यावे। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात खऱ्या अर्थाने न्याय मिळवायचा असेल तर जात, धर्म आणि राजकारण बाजूला ठेवून विशेष NIA न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात दाद मागितली पाहिजे, असं मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं आहे। मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज 17 वर्षांनंतर विशेष NIA न्यायालयाने जाहीर केला। पुराव्यांच्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। या निकालावर AIMIM प्रमुख असुद्दीन ओवैसी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हा निर्णय निराशाजनक असल्याचे म्हटलं आहे। त्यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील फडणवीस सरकार या निकालाविरुद्ध अपील करणार का, असं थेट सवाल उपस्थित केला आहे। ओवैसी म्हणाले, मालेगाव बॉम्बस्फोटात 6 नामाजी ठार झाले आणि सुमारे 100 जण जखमी झाले। त्यांच्या धार्मिक ओळखीमुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले। NIA ने या प्रकरणात तपास जाणीवपूर्वक निकृष्ट पद्धतीने केला आहे, ज्यामुळे आज सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की काँग्रेस प्रणित UPA सरकारने हिंदू दहशतवाद्यांचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता। हिंदू व भगवा आतंकवाद हा प्रचार करण्याचा प्रयत्न केला, तो किती खोटा होता हे आज सिद्ध झालंय। कोर्टाने पुनरावलोकनाविषयी आज सांगितले, ज्यावर कारवाई केली त्यांनी काँग्रेसची माफी मागितली पाहिजे, संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे। संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल काँग्रेसने माफी मागावं, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे। मुंबई हवाई सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली आहे। गेल्या 29 आणि 30 जुलै रोजी केलेल्या विशेष कारवाईत अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या प्रवाशांकडून तब्बल 8 किलोहून अधिक हायड्रोपॅनिक गांजा जप्त केला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे 8 कोटी रुपये इतकी आहे। या प्रकरणी 4 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष NIA न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एक दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीची षडयंत्रणेचा पर्दाफाश आहे, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं आहे। सर्व आरोपींमागे कोणताही ठोस पुरावा नाही, हे न्यायालयाने स्पष्ट नोंदवलं। पण याहून गंभीर बाब म्हणजे काँग्रेसने जाणीवपूर्वक हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग प्रचारात वापरत हिंदू समाजाला, श्रद्धेला जगभरात बदनाम करण्याचा प्रयत्न केला। शतकानुशतकं मानवतेचा आणि सहिष्णुतेचा प्रतीक असलेल्या हिंदू धर्माला दहशतवाद्यांच्या रांगेत उभं करण्याचा अभय गुण काँग्रेसने केला असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। आज कोर्टाने सत्य मांडलं, आता काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागायला हवी, अशी देखील मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे।
गणपती मंडपासाठी खड्डा खणल्यास मंडळावर यंदा 7 पट म्हणजे 15,000 रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे। या निर्णयावर गणेश उत्सव मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। लोकमत मुंबईच्या माध्यमातून मुंबईतील सार्वजनिक मंडळाचं म्हणणं प्रशासनापर्यंत मांडण्यात आलं आहे। त्यावर अखेर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत खड्ड्यांसाठीचा दंड 15,000वरून पुन्हा एकदा 2,000वर आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे। मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यासह 7 हिंदूंना जाणून बुजून अडकवून तब्बल 17 वर्ष त्रास देण्याचं काम काँग्रेसने केलं आहे। भगवा दहशतवादाचा रंग देऊन मतांचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसने हिंदूंची जाहीर माफी मागावी अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे। NIA कोर्टाच्या निकालाने आज हिंदू धर्मांवरचा कलंक पुसला गेलाय। गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा आता 100 पट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल यात काही शंकाच नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। प्रिय मित्र, मोदींच्या देशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 25% टॅरिफ लावला आहे। मोदींचे राष्ट्र वेगळे आहे आणि आमचा भारत देश हा वेगळा आहे। भाजपवाल्यांसाठी मोदी राष्ट्र आहे आणि आम्ही सध्या भारताचा विचार करत आहोत। रशियासोबत आपण जो शस्त्रांचा व्यवहार केला आहे त्या संदर्भात ट्रम्प यांनी भारताला दंडित केले आहे। हा ट्रम्प आहे कोण भारताला दंडित करणारा? भारताला दंडित केले पण रशियाबरोबर व्यापार केला, शस्त्र खरेदी केली म्हणून भारताला दंडित करण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या जीवनस्थ कट्टस्थ मित्र प्रेसिडेंट ट्रम्प यांनी केलं आहे। त्यानंतर भारतीय जनता पक्षाची वाचा गेली आहे, जीभ लुळी पडली आहे। मोदी, अमित शहा गायब झाले आहेत। एका शब्दाने त्यांनी जीभ टाळायला लावली नाही, अशी टीका राऊतांनी केली आहे।